आणि आपल्या पाठीमागे बघताय ते पिंडीसारखा जो आकार आहे ना, ती गोष्ट म्हणजे ना पाठीमागे बघा, जर काय मिळालं तर मग मजा आहे. म्हणजे पूर्ण बाजारच आहे सगळं इथे. कालपासून 3-4 वेळा येऊन गेलोय तरी रस्ता चुकतोय. म्हणजे पहिल्यांदा मी खातोय पण एवढं भारी आवडलं ना. हाय नमस्कार मित्रांनो, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय निसर्ग संपन्न अशा चोरवणे गावातून. तर तुम्हाला माहिती आहे काल आपण चोरवणेला आलो होतो. चोरवणे म्हणजे तालुका केड, जिल्हा रत्नागिरी, तुम्हाला मी सांगितलंच आहे. तर काल आपण ठाण्यावरनं चोरवणे गावात आलो. शाळेचा प्रोग्राम होता तो पण आपण काल कवर केला, शाळेत बघितली, सर्व झालं. पण आपण गाव बघायचं राहूनच गेलो होतं. आणि खरंच बघा पाठीमागे बघा, पाठीमागे डोंगर आहे. सूर्योदय जस्ट होतोय, सूर्यदेवता उगवतात अजून, सकाळचे अजून 8 वाजता जस्ट. आणि थंडी म्हणाल तर थंडी अशी काही नाही आहे जास्त, नॉर्मल म्हणजे आपल्या मुंबईसारखीच आहे, एवढी थंडी नाही आहे इकडे अजून गावामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना पाठीमागे बघा डोंगर, म्हणजे गावाच्या ना चारी बाजूला डोंगरच डोंगर आहेत. असा निसर्ग संपन्न असं हे गाव आहे. आणि खरंच म्हणजे मी काल आलो ना, कालपासून म्हणजे प्रेमात पडलो आहे गावाच्या. आणि स्पेशल गोष्ट मी तुम्हाला काल पण सांगितली, नो मोबाईल नेटवर्क, नो टेन्शन, कोणाचा फोन येणे नाही जाणे नाही, जगापासून अलिप्त. कोणाला काय कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इकडून 1-2 किलोमीटर जरा लांब जायला लागतं पुढे. पोचदे का काहीतरी गाव आहे, त्या रस्त्याने थोडंसं पुढे गेलं ना की मग थोडंफार नेटवर्क येतं. बाकी ह्या गावात 0 नेटवर्क. मजा आहे. पण निसर्ग 100 नाही 200% एकदम परफेक्ट निसर्ग आहे. निसर्गाने भरभरून दिलेलं गाव आहे. आज चारी बाजूला बघा ना डोंगरच, आणि मागे जे दिसतंय ना त्या सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे. हे बघा, आणि गाव म्हटलं ना, कोकणातलं गाव म्हटलं ना की हे बघा, हे असं जमा केलेल्या भाताच्या पेंड्या कशा रचून ठेवल्यात बघा मस्तपैकी. आणि ना ह्याच्या पाठीमागे आहे ना इथे नदी आहे. आता ती सुकली आहे ॲक्च्युली, जसं प्रत्येक कोकणातला हा शोकांतिका आहे कोकणातली. म्हणजे कोकणातल्या नद्यांना ना पावसाळ्यात भरभरून पाणी असतं, म्हणजे पूर येईल, घरं वाहून जातील, शेती वाहून जाईल, काय काय होईल. पण जसा पावसाळा संपला, नद्या खडखडीत. पुढचे 6-7 महिने नो वॉटर, नो पाणी, कारण सिंचनाचा काय प्रकारच नाही आहे ना, कारण कुठे धरण नाही, बंधारा नाही, काय नाही, सगळं पाणी वाहून समुद्राला. तर ठीक आहे, आता ते वेगळा विषय आहे. पण सांगतो की ते पाठीमागे नदी पण आहे, त्यामुळे पावसाळ्यात जर आलात ह्या गावामध्ये तर एकदम मस्त, एकदम नदी, खळखळती नदी आहे पाठीमागे बाजूलाच. आणि इथे मी मागे राहिलो आहे, ते अशोक उत्तेकर म्हणून आहे, त्यांच्या घरात कालपासून मी त्यांच्याबरोबरच आहे इकडे. इथे राहिलो, पाठीमागे त्यांचं घर आहे. आणि हा सकाळपासून नुसता ओरडतोय, सकाळी 6 वाजल्यापासून ओरडतोय हा. उठा उठा म्हणून सांगतोय. आता उठलो आहे आम्ही. हा आपला गावठी कोंबडा आहे. आणि आज आपल्याला काय खायला मिळतं आहे स्पेशल, जर काय मिळालं तर मग मजा आहे. मस्तपैकी कोकणात येऊन काहीतरी स्पेशल खायला मिळेल. आणि हे बघा ना, यांनी कसं असं, आता हे मला वाटतं ना उन्हाळ्यामध्ये असे जमा करून ठेवले असतील लाकडं यांनी इथे, पावसाळ्याची सोय. पण अजून बरेच चालतं. हे बघा, असं थोडंसं छोटंसं छप्पर टाकून आहे ना, मस्तपैकी अशी लाकडं जमा करून ठेवली आहेत. आता पावसाळा संपून थंडी आली आहे तरी पण बराच स्टॉक आहे. म्हणजे यांचा पुढचा पावसाळा येईपर्यंत हे संपेल, तोपर्यंत परत स्टॉक करतील. आणि जसं आपला कोकण म्हटलं की केळीची झाडं, केळीची झाडं आहेत मस्तपैकी यांच्या इथे आवारात. आणि बघा केळीचे घड, केळी लागलेत, अजून कच्चे आहेत पण लागलेत. सुपारीची झाडं पण काल बघितले, ती पण आपण थोड्या वेळाने बघूया. आणि मस्त आपलं झाडं लावलेत. आळू आहे बघा, आळू. कशाचा वेल आहे ना माहिती नाही, विचारायला लागेल कशाचा वेल आहे तो. कोरफड, आणि बघा जास्वंदाचं झाड. हे अशोक उत्तेकर काका
यांच्याच घरी राहिलो मी कालपासून आणि मस्त सर्वरही चालू आहे आपली कालपासून. जेवण वगैरे सर्व मस्त काळजी घेतात. म्हणजे आम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे, ते उलट आमची काळजी घेतात. आणि ते कोकणात सारखे म्हणतात ना बिना दुधाचा चहा, पण कालपासून बघा दुधाचा चहा बनतोय आपल्यासाठी स्पेशल. आज असं काय नाही, कोणी आलं तर दुधाचा चहा पण बनतो आहे ना. बाकी कोरा चहा स्पेशालिटी आहे कोकणची, पण दुधाचा चहा पण असतो इथे. चाय तर पिऊन झाला आता आपला. आता जरा गावातनं फेरफटका मारून जाऊया आपण शाळेकडे, कारण आता तिकडे जरा परेड आहे. 26 जानेवारीला झालेली परेड आहे, पण आज त्यांनी पालकांसाठी स्पेशल परेड ठेवली आहे, तर ती पण आपण थोडी बघूया. त्याचा पण थोडा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. तरी जरा गावातनं फेरफटका मारत जाऊया. बघा कशी जुनी पारंपरिक कौलाची घरं जे आपण शाळेत वगैरे शिकवतो ना, उतरत्या कौलांची घरं ही. आणि अजून पण थोडीफार आहेत गावात. बाकी बरीचशी घरं अशी असते सिमेंटची झाली आहेत, पण बऱ्याच लोकांची अशी जुन्या पद्धतीची घरं पण आहेत अजून गावामध्ये आणि छान वाटतात बघायला. यांनी आपल्याला काल चिपळूणवरनं इथे आणलं चोरवणे गावापर्यंत. आणि आज सकाळी बघा कसं शेतीचं काम चालू आहे. इथे भाजी लावली आहे त्यांनी. काय काय भाजी लावली हो बाबूसाहेब? माटाची लावली, बर, पालक, मेथी, भेंडा. अरे बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावल्यात. मला वाटतं 8-9 प्रकारच्या भाज्या लावल्यात त्यांनी इथे. पूर्ण बाजारच आहे सगळं इथे. घरीच घरच्या भाज्या खा. घरच्या भाज्या, कोथिंबीर आहे. हे बघा, ही कोथिंबीर दिसते, तिकडे तो पालक दिसतोय. बघा, आणि इथे ना जांभा दगडांनी अशी घरं बांधली जातात. लाल जांभा दगड. आणि इथल्या बरीच त्या गावातली घरं मी बघितली ना अशी जांभा दगडांनी बांधलेली आहेत. ते बघा, ते पण घर 1+1 आहे, पूर्ण जांभा दगड वापरलेले. ह्या गावात ना असे सगळी घरं जवळजवळ आहेत आणि असे गल्ल्यांचे रस्ते आहेत. त्यामुळे मी ना कालपासून कन्फ्यूज आहे. कालपासून 3-4 वेळा येऊन गेलोय तरी रस्ता चुकतोय. तरी पण रस्ता चुकतोय मी. आणि बघा, हे बघा इथे अशा बारीक बारीक रस्ते आहेत गल्ल्यांचे. हे जरा पाईपलाईनचं वगैरे काम चालू आहे. बाकी आता लाल मातीचा रस्ता पण आता सिमेंटचा झाला हळूहळू. गावातला आतमधला पण लाल मातीचे रस्ते पण संपत आलेत गावातले. आणि काय ना सगळी घरं ना सारखीच दिसतात, त्यामुळे ना गल्ली चुकायलाच होते नेहमी मला. अजून 5-6 वेळा जर राऊंड मारला ना की मग लक्षात राहील थोडंफार. आणि बघा ही सुपारीची झाडं, ती सुपारीची झाडं पण लावलेली आहेत छानपैकी. ही बघा ही सुपारी. नक्की नारळी पोपळीच्या बागा म्हणतो ना, ते बघा इथे ही कोकणाची शान. आणि जी लोक इथे प्रॉपर राहत आहेत ते लोक याची निगा वगैरे घेतात आणि मस्तपैकी अशी झाडं वगैरे लावली आहेत आपल्या अंगणामध्ये. माणसं तुम्ही घेतले, आमचा मोरे पाहिजे होते आमची. तर आता आपण चोरवणे गावात, आणि चोरवणे गाव कुठे आहे? खेडमध्ये. आणि खेड म्हणजे कुठे आहे? रत्नागिरीत. आणि रत्नागिरी म्हणजे कोकण. आणि आपण कोकणात जाऊन काहीतरी स्पेशल नाही खाल्लं तर असं होणार नाही. तर आपण आज कोकणात आहे, आज काहीतरी स्पेशल बेत आहे आपल्यासाठी. आपल्याला जे आपले आहेत मित्र नागेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तर त्यांच्याकडून आज आपला स्पेशल बेत आहे. आणि तो काय बेत आहे मी तुम्हाला सांगतो. तर आपल्यासाठी इथे बनवलं आहे रानटी कोंबड्याचं मटण, गावठी रानटी कोंबड्याचं मटण. आणि हे गावठी रानटी कोंबडं मी पहिल्यांदाच खाणार आहे. तर बघा आता आपल्या जेवणामध्ये हा रानटी कोंबड्याचा रस्सा आणि ही तांदळाची भाकरी स्पेशल, कोकणी मालवणी स्पेशल तांदळाची भाकरी, कांदा, सलाड, असं टोमॅटो आणि असा मस्त. आणि असा वास मस्त सुटला ना की आता पूर्ण संपवतो आणि मग तुमच्याशी बोलतो. आणि तसा राईस पण आहे आपला ह्यांचा घरचा राईस, रानातला, स्वतःच्या रानातला. आणि चला आता जेवूया, मस्त आस्वाद घेऊया जेवणाचा, रानटी कोंबड्याचा. आणि जस्ट मी आता गावठीचं त्या लक्षात रानटी कोंबडा टेस्ट केला आणि सांगतो 1 नंबर टेस्ट झाली. म्हणजे पहिल्यांदा मी खातोय, पण एवढं भारी आवडलं ना. आणि बनवलं पण एवढं सुंदर हे खरोखर. आता 2-4 वाटे तर आपल्या सहज संपणार आहे, त्याच्या रस्ता पिऊनच एवढं भारी झालंय. आणि बनवणार आहे ते हे
भाऊ हा होते का त्यांचे भाऊ आहे उतेकर भाऊ यांनी बनवलेलं आहे. नावच भाऊ होते. हा यांचं नावच भाऊ उतेकर आहे आणि यांनीच बनवलं आहे. थँक्यू. एकदम एक नंबर असा एक नंबर जेवण. असं मस्तपैकी कोकणातलं एक गाव आपण फिरतोय. आपल्या देशावर पण गावं आहेत. गावं सगळी ऑलमोस्ट सारखीच असतात, पण थोडंफार जी संस्कृती आहे, थोडंफार जे गोष्टी आहेत त्यात थोडा फरक असतो. आणि तिथे असणारं पाणी, वातावरण ह्यांच्यात पण फरक असतो. त्यामुळे गावाच्या बांधणीमध्ये, घरांमध्ये पण फरक येतो. आणि तेच आपण जरा आता मस्त फिरून आनंद घेतो सकाळी सकाळी या इथल्या मस्त वातावरणाचा. आणि हे इथलं ग्रामदैवत श्रीराम वरदायिनी देवी मंदिर. आणि ह्याची ना जत्रा असते हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी. आणि बघा मस्त वडाचं झाड आहे, पारंब्या बघा. तर हे गावचं ग्रामदैवत. आणि आता आपल्या परेडला ॲक्च्युली उशीर होतो बघा. तिथे तुम्हाला आवाज येत असेल पाठीमागून. परेड सुरू होते आता 10-15 मिनिटात. आणि आपल्याला उशीर होता, आपला पटकन पळायचं आहे लगेच परेड बघायला. हे यांचं हनुमान मंदिर गावचं. तिथे ना हे मुलींचं वसतिगृह आहे. म्हणजे एक गावचे जे गुत्तेकर म्हणून आहेत, तर त्यांनी हे आपलं घर आहे ना मुलींच्या वसतिगृहासाठी दिलेलं आहे सध्या टेम्पररी. कारण त्यांना तिथे जागा नाही आहे. मुलांनी तिथलं ते हॉल आहे तो पूर्ण भरलेला आहे. त्यामुळे मुलींना राहण्यासाठी स्पेशल त्यांनी आपलं घर इकडे दिलेलं आहे राहण्यासाठी मुलींना. कारण ते सर्व मुंबईला असतात, तर तिथे सर्व मुली राहतात त्या शाळेतल्या. कोकणात आपल्या देशासारखी कशी मोठी लांबलचक शेती नसते. तसे छोटे छोटे कोपरे असतात. तुम्हाला दिसत असतील पाठीमागे अशा कोपऱ्यामध्ये शेती असते. छोटे छोटे कोपरे, हा याचा कोपरा, तो त्याचा कोपरा. आणि ते मेन पीक तुम्हाला माहिती आहे भाताचं, तांदळाचं. आपल्या पाठीमागे बघताय ते पिंडीसारखा जो आकार आहे ना, ते आहे नागेश्वराचं स्वयंभू मंदिर. आणि खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. आणि या देवस्थानाच्या म्हणजे ह्या देवस्थानच्या डोंगरावरती आहे. त्याच्या पायथ्याशीच असलेले चोरवणे गाव आणि पुण्यवान गाव म्हणायला लागेल आहे, कारण नागेश्वराच्या पायथ्याशी असलेले हे गाव. आणि ह्या गावचे ग्रामस्थ आपल्याला ह्या देवस्थानाबद्दल थोडी माहिती सांगणार आहेत. आपलं नाव काय सर? माझं नाव विजय सीताराम जाधव. तर ह्या देवस्थानाबद्दल काय सांगाल? ह्या देवस्थानचा इतिहास असा आहे, शंकराच्या 12 शिवलिंगापैकी हे 7वं स्थान स्वयंभू नागेश्वर आहे. हे स्वयंभू चा अर्थ असा आहे की इथं वशिष्ठ मुनी तपाला बसल्यानंतर त्यांच्या जटातून तिथं देव प्रसन्न झाले. भगवान शंकर आराधनेला बसल्यानंतर त्याच्या जटातून जी गंगा वाहिली ती वाशिष्ठी नदीचा उगम तिथून झाला. ह्या चिपळूण गुहागरपर्यंत जी वाशिष्ठी नदी गेली, बरोबर. ते तिथं त्यांच्या प्रसन्न झाल्यामुळे, भगवान शंकर प्रसन्न झाल्यामुळे वाशिष्ठीनं तिथं पिंडीची उत्पत्ती केली, ती स्वयंभू. आणि त्या पिंडीवर आजला 12ही महिने तिथं कोणी पुजारी नाही, कमिटी असली तरी गावच्या लेवलला आहे. तिथं अभिषेक स्वतः स्वयंभू देव करून घेतोय. रात्रंदिवस त्या पिंडीवर अभिषेक होतोय. ती स्वयंनिर्मित शंकर निर्मित पिंडी आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. हजारो लाखो भाविक महाशिवरात्रीला ह्या देवस्थानच्या यात्रेला येतात. तसेच श्रावणी सोमवार जे 4 असतात त्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, त्यानंतर ओडिशा या भागातून लोक देवदर्शनाला येतात. तरी हे पर्यटन क्षेत्र चोरवणे गावापासून, चोरवणेच्या हद्दीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे या गावी असून या देवस्थानला जाण्याचा मार्ग चोरवणे गावातून 7.5 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात आहे. हे देवस्थान सह्याद्रीच्या अतिउंच शिखरावर 980 मीटर उंचीवर आहे. या देवस्थानचा अंतर 7.5 किलोमीटर आहे. येथे जाण्यासाठी 4 ते 4.5 तासाचं पैदल चालावं लागतं. हे तुळशी वृंदावन. ओके, हे दिसतंय ना तुम्हाला मित्रांनो, हे तुळशी वृंदावन आहे. बघा इकडे आहे नागेश्वराची ही पिंडीसारखा जो आकार दिसतोय, हे आहे नागेश्वराचं मंदिर. आणि याच्या बाजूला बघा हे आहे तुळशी वृंदावन. आणि ह्या बाजूला आहे तो वासोटा किल्ला. म्हणजे बघा किती छान निसर्ग आहे, छान आपल्या ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. आणि हा सह्याद्रीचा पूर्ण हा पर्वतरांग आहेत. आणि ह्याच्या पलीकडेच आहे सातारा जिल्हा. हा, आणि तापोळा गाव, जिथून ते तापोळच्या नदीतून लोक बोटीने येतात ना नागेश्वराचं दर्शन घ्यायला, ते हेच त्या नागेश्वराचं मंदिर आहे.
तर चला आता आपला चोरवणे गावचा मुक्काम संपलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 24 तासाचा मुक्काम झाला. काल आपण 11-11:30ला चोरवणे गावात पोचलो होतो. त्यानंतर मग शाळेची व्हिजिट केली, शाळेचा प्रोग्राम पाहिले. त्यानंतर आता सकाळची परेड पण तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये थोडीशी पाहिली असेल. आणि त्यानंतर आपले हे चोरवणे गाव आहे, जे नागेश्वराचं मंदिर आहे, त्याची थोडी माहिती पण घेतली आपण. थोडंसं गाव पण फिरलो, जास्त नाही फिरता आला कारण वेळेअभावी. आणि परत कधीतरी येऊन ना, इथे बरीच देवस्थानं आहेत अजून, त्याचा पण आपण मस्तपैकी फिरू, ते पण एक्सप्लोअर करू. पण ठीक आहे, जेवढं जमलं तेवढं आपण फिरलो आहे. आता आपल्याला निघायचं आहे. आता आपल्याला चिपळूणसाठी गाडी बघायची आहे. तर आपला कसा प्रवास होणार आहे इथून परत मुंबईसाठी ते अजून काय फिक्स नाही आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये जरा थोडंसं जरी काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.